ड्रेस कटिंग करते मी आणि 44 साईजमध्ये कॉलर ड्रेस असेल. आता असा कॉलर नाही आहे पॅक असतो चायनीज कॉलर तो किंवा स्टँड कॉलर, तो हा ओपनने कॉलर आहे. म्हणजे त्याला पुढे पानगळा द्यायचा आहे ओपनमध्ये, पाठीमागे बंद गळा आहे 1 इंचाचा आणि मग त्याला इथपर्यंत आपला हा कॉलर बोन आहे तिथपर्यंत. ही जी आता माझी कॉलर आहे ना नॉर्मली इथपर्यंत आपल्याला राऊंड कॉलर द्यायचे आहे, पण पुढे ओपन गळा आहे. त्याला असं हुक वगैरे काही नाही, डायरेक्ट पान शेप आहे आणि त्याला कॉलर द्यायचा आहे. सो तो टॉप मी आता कटिंग करते. तुम्हाला थोडीफार शॉर्टमध्ये का होईना तर माहिती सांगते. चला, तुम्हाला कटिंगला प्रॉब्लेम होतो ना, बऱ्याच आपल्या ताई म्हणतात की कटिंगसाठी कॉलर टॉप कटिंगसाठी प्रॉब्लेम होतोय. सो चला काय काय टिप्स आहेत त्या पाहूया आपण. तरी ते मी ऑलरेडी कटिंग केलेला आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा तो पीस जॉईन करून ठेवलेला आहे. तर हा आहे 44 साईजचा टॉप कटिंग आहे. लेंथ ह्याची आहे 38 इंच. सो हे अस्तर कटिंग करते सगळ्यात अगोदर. अस्तर कटिंग करून घेते आणि मग आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करत असतं. तर अस्तर कटिंगमध्ये आपल्याला शोल्डर किती घ्यायचे आहे तर बघा, फुल शोल्डर याची 15 इंच घेतलेले आहे. 15च्या निम्मी घ्यायचे आहे 7.5 इंच. मुंडा घ्यायचा आहे 7 इंच आणि छाती आहे 44 चौथा भाग इथे 11 इंच घेतलेला आहे. 1.5 इंचाचं मार्जिन दिलेलं, 1.5 ते 1.25 इंच मार्जिन देऊ शकता. त्यानंतर ही कंबर आहे, कमरेचा जो काय आहे चौथा भाग घ्यायचा आहे. टक्स टाकायचे असेल तर इथून तुम्हाला 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे टक्सचं. तिथून सीट आहे, सीट घेर जो आहे तो इथे आपल्याला आहे 44 इंच. तर इथे सुद्धा 11 इंच प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. आता ही जी कमरेची लेंथ कुठे टाकायची ती सांगते. शोल्डरपासून 15 15.5 वरती इथे मार्किंग करायचं आहे. इथे तुमचं सीट घेरचा जो आपला साईड कटची उंची आहे ती क्लायंटच्या हिशोबाने असते. मग ती 20 असू शकते, 19 असू शकते किंवा 20.5 21 सुद्धा असू शकते. इथे 21 आहे तर मी इथे 21.5 वरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर ही लेंथ आहे. क्लायंटला स्ट्रेट कट हवा होता तर इथे स्ट्रेट कट दिलेला आहे. स्ट्रेट कटसाठी बघा, जेवढा आपला सीट घेर आहे तेवढाच आपल्याला इथे खालचा घेरसुद्धा ठेवायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला शोल्डर आणि मुंडा कळालेला आहे. आपला शोल्डरच्या वरती आपण पुन्हा 1 इंच जास्त घेतलेला आहे आणि इकडे बघा हा स्लोप दिलेला आहे कटिंगसाठी. हा पार्ट कटिंग करून इकडे वेगळा काढलेला आहे बघा. हे जर आपलं कटिंग पार्ट झाला. आता शोल्डरचा हा डाऊन जो दिलेला आहे तो का द्यायचा तर ड्रेस घातल्यानंतर वरती सरकवणे त्यासाठी इकडे हा 1 इंचचा स्लोप दिलेला आहे. इथून इकडे 3 3.25 इंच घेऊ शकता. बंद गळा हवा असेल 3 इंच, थोडासा ओपन हवा असेल 3.25 इंच घ्यायचा आहे. 1 इंच इथे घ्यायचा आहे आणि आतल्या साईडचा जो पल्ला आहे म्हणजे फ्रंट साईडचा हा बॅक पल्ला आहे ते तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तेवढा तुम्ही ते घेऊ शकता. सो हे कॉलर कुर्तीसाठी कटिंग आहे. अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा.